टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। व्हॉट्सअप ग्रुपची माहिती एसआयटी तपासात समोर आली आहे। दररोज ग्रुप लीडर वेगवेगळे आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ करत होते अशी सूत्रांकडून माहिती मिळते। तरुणी आणि महिलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे मानसिक छळवणूक करण्याचा ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न होता। तर ऑफिसमध्ये दररोज नेटचा पासवर्ड अश्लील नावाने किंवा मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने सेट केले जात असल्याचे देखील प्रकार समोर आले। तरुणी आणि महिलांचा लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपींचा पुन्हा पोलीस ताबा घेऊन प्रकरणातील अधिकचा तपास केला जाणार आहे। तर नेमकं या प्रकरणात काय समोर आलंय आपण ते पाहूयात। व्हॉट्सअप ग्रुपमधून तरुणींचा कशा पद्धतीने छळ होत होता ते पाहूयात। संशयित आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। व्हॉट्सअप ग्रुपची एसआयटी कडून सध्या तपासणी सुरू आहे। ग्रुप लीडरकडून दररोज आक्षेपार्ह मेसेज या ग्रुपवर टाकण्यात येत होते। तरुणी आणि महिलांचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न त्यांचा होता। अश्लील पद्धतीने इंटरनेटचा पासवर्ड ठेवला जात होता अशी देखील माहिती समोर आली आहे। तर आरोपींकडून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं समोर आलेलं आहे। आणि त्याच संदर्भातली आणखीन एक अपडेट, नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात ही मोठी घडामोड समोर आलेली आहे। संशयित आरोपी दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि शफी शेख यांचा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे। सर्व 6 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान अद्यापही फरार आहे। तर आरोपींकडील इतर गुन्ह्यांचा तपास प्रलंबित असून तपास अपूर्ण असल्याने जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे। एसआयटी आणि पोलिसांकडून जामिनाला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे।